नमस्कार, जय हिंद. सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्याच स्पीकर मराठी एसएससी अँड रेल्वे एक्झाम हे युट्यूब चॅनलवर. मी नीता घुले पानसरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. आजचा व्हिडिओ त्या विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांनी ग्रुप डी चे अजून फॉर्म भरलेले नाहीये आणि ते सेफ झोन कोणता आहे किंवा ते सेफ झोन आपल्याला कसा निवडायचा याबद्दल कन्फ्यूज आहे. ठीक आहे, आतापर्यंत ज्यांनी फॉर्म नाही फिल केलेले आहे त्या विद्यार्थ्यांसाठी आजचा हा व्हिडिओ असणार आहे. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की ग्रुप डी चे फॉर्म आलेले आहे. ग्रुप डी 2025 म्हणजे 2025 ची लास्ट वॅकन्सी ही ग्रुप डी ची लेवल 1 ची आलेली आहे, ज्यामध्ये 22,000 प्लस पदे तुमचे असणार आहे. ठीक आहे, 22,000 प्लस ही तुमची वॅकन्सी आलेली आहे आणि प्रत्येकामध्ये एक वेगवेगळा तुम्हाला काय दिलेला आहे, त्यांनी वॅकन्सी दिलेली आहे. तुम्ही जनरल मध्ये असाल, ओबीसी मध्ये असाल तर कॅटेगरी वाईज इथे आपण वॅकन्सी बघणार आहोत. ठीक आहे, तर सगळ्यांना माहिती आहे की ग्रुप डी चे फॉर्म फिलिंग प्रोसेस सुरू आहे. तर तरी पण आपण एकदा इथे जाणून घेऊया इम्पॉर्टंट डेट्स काय काय असणार आहे. तर फॉर्म फिल करण्याची जी डेट होती, स्टार्ट कधी झाले फॉर्म ते 31/1/2026 पासून आणि क्लोजिंग डेट कधी असणार आहे. ग्रुप डी चे फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे ती 2/3/2026 आहे. ठीक आहे, त्यानंतर जर तुम्हाला फी पेमेंट करायची असेल तर तुम्ही 4 तारखेला करू शकतात किंवा जर तुम्हाला काही मॉडिफिकेशन करायचं आहे आपल्या फॉर्म मध्ये किंवा काही करेक्शन करायचं असेल तर तुम्ही 5 तारखेला करू शकतात. मार्चच्या 5 तारखेला तुम्ही विंडो मध्ये काय करू शकता, ते ओपन असणार आहे विंडो, तेव्हा तुम्ही करेक्शन करू शकतात. पण बघा, करेक्शन करावं लागेल अशी गरज नाही पडली पाहिजे. फॉर्म भरतानाच एवढा करेक्ट भरा की पुन्हा तुम्हाला हे सगळं काही नको करायला. ठीक आहे, तर फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ही 2 आहे. मी तुम्हाला डॉक्युमेंट सुद्धा सांगितलेले आहे. डॉक्युमेंटचा एक व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ मार्फत तुमच्यापर्यंत मी पोहोचवलेला आहे. ठीक आहे, डॉक्युमेंट कोणते कोणते लागणार आहे त्याच्यासाठी, तर बघा, तुम्हाला सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे ते. ठीक आहे, एज तुम्हाला माहितीये, एज तुमचं किती हवं, तर बघा 18 वर्षाचे कमीत कमी तुम्ही असाल तर फॉर्म फिल करू शकतात. 18 वर्ष तरी तुमचे पाहिजे आणि 33 वर्षापर्यंत हे जनरल कॅटेगरीचं आहे. ठीक आहे, तुम्ही 33 वर्षाचे असाल तर तुम्ही काय करू शकतात, जनरल कॅटेगरीमध्ये आहात, फॉर्म फिल करू शकतात. अदर कॅटेगरी ज्या आहेत त्यांच्यासाठी एज रिलॅक्सेशन इथे मिळालेलं आहे. ठीक आहे, फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे ती कधी असणार आहे, ती आहे तुमची 2 मार्च. सगळ्यात महत्वाचं ज्याच्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत ते म्हणजे काय, झोन वाईज वॅकन्सी. ठीक आहे, सगळ्यांना दिसत आहे. तर बघा, तुमचे जे पोस्ट आहे त्या किती आहे, किती पदांसाठी इथे ही भरती होत आहे, 22,195. ठीक आहे, 22,195 पदासाठी इथे काय केली जात आहे, तुमची भरती घेतली जात आहे ग्रुप डी ची. ओके, आता याच्यामध्ये कसं असतं बघा, आपल्या झोन मध्ये, ठीक आहे, आता तुम्ही मुंबईचे आहात किंवा तुम्ही ज्या गावाचे आहात, ज्या सिटीचे आहात, त्यामध्ये किती जागा आहे आणि तुमच्या कॅटेगरीला तेवढ्या जागा आहेत का. आता आपण मागच्या वेळेस जे 2025 मध्ये 24 मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले, मुंबईमध्ये जास्त जागा आल्या म्हणजे फॉर्म मुंबईलाच टाकायचे जाऊन, असं नाहीये. तुमच्या कॅटेगरीला ती जागा आहे का, तुमच्या कॅटेगरीला किती जागा होत्या ते बघूनच आपण सेफ झोन निवडत असतो. मागचा जो कट ऑफ लागलेला असतो मागच्या वर्षी लास्ट एक्झाम मध्ये, त्याला बघून आपण काय करत असतो, फॉर्म फिल करत असतो. म्हणून कधीही कुठलाही फॉर्म फिल करण्याची किंवा कुठलाही झोन निवडण्याची जास्त घाई करायची नाही. पूर्ण सगळा अभ्यास केल्यानंतरच फॉर्म फिल करा, कारण असं होणार नाहीये की तुम्ही एकीकडे फॉर्म भरला आणि आता तुम्ही एकीकडे लागले, आता मी दुसरीकडे जाईल, नाही, तुम्ही तिथेच राहणार मग. ठीक आहे, तुम्हाला तिथे थोडा काळ काम करावंच लागणार आहे. ठीक आहे, तर लक्ष ठेवायचं आहे व्यवस्थितपणे. आता बघा, इथे तुम्हाला रेल्वेच्या काही झोन दिलेले आहे आणि तुमच्या कॅटेगरीनुसार इथे त्यांनी काय केलेलं आहे, आपल्याला सगळी पोस्ट पण दाखवलेली आहे. आता बघा, वेस्टर्न रेल्वे म्हणजे मुंबईमध्ये टोटल 3,148 आहे. टोटल किती आहे त्याच्याशी आपल्याला घेणं देणं नाहीये. आपल्याला काय बघायचंय की आपल्या कॅटेगरीला किती जागा आहे. समजा तुमच्या कॅटेगरीला इथे किती पण असो, पण तुम्हाला 4-5च जागा आहे आपल्या कॅटेगरीमध्ये, मग तिथे फॉर्म भरावा का, नाही भरायचा तिथे फॉर्म. ठीक आहे, म्हणजे कधी पण काय करायचंय की आपलं सेफ झोन निवडायचंय. ठीक आहे, आता कोणी म्हणेल की मॅडम मला तर मुंबईच आवडतं, मी मुंबईमध्येच फॉर्म भरणार, बट मुंबईमध्ये तुमची कॅटेगरीला किती जागा आहे. समजा तुम्ही जनरल मध्ये असाल तर एक किती आहे, 1160 एससी मध्ये 407च आहे, एसटी मध्ये 178 दिलेले आहे, ओबीसी ला चांगल्या जागा आहे बघा, 698 जागा तुमच्या आहे, म्हणजे सगळ्यात चांगलाच म्हणजे आहे. ओबीसी ला पण चांगल्या जागा आहे. ठीक आहे, ईडब्ल्यूएस तुमचं असेल तर 288 जागा आहे. ठीक आहे, मग आता तुम्ही काय बघायचं की इथे आपली कॅटेगरी काय आहे, आपली कॅटेगरी वाईज जागा आहेत का, मग तिथे फॉर्म तुम्ही मुंबईला भरायचा. ठीक आहे, त्यानंतर बघा, नॉर्थ वेस्टर्न रेल्वे तुम्हाला जयपूरचं दिलेलं आहे, यामध्ये टोटल 974 आहे. ठीक आहे, जनरलला 483, एससी ला 152, एसटी ला कमी आहे बघा, 48च जागा आहे इथे. मग आता एसटी ला इथे एकदम 48 आणि सगळ्यात कमी तर मला इकडे दिसत आहेत बघा,
साऊथ वेस्टर्न रेल्वेमध्ये खूप कमी जागा आहे, एसटी साठी 5च जागा दिलेल्या आहेत, म्हणजे 48 इथे आहे आणि इथे सगळ्यात कमी आहे. मग एसटी वाल्यांनी इथे फॉर्म भरायचे नाही. मग तुमचा सेफ झोन तुम्ही अशा पद्धतीने निवडू शकतात. ओबीसी ला 14 आहे, ईडब्ल्यूएस ला 6 जागा आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघूया वेस्टर्न रेल्वे. आता इथे जबलपूर, आता इथे भरपूर लोक फॉर्म भरतात वेस्टर्न मध्ये सुद्धा. आता इथे किती बघा 11 दिलेले आहेत तुम्हाला 47. आता याच्यापैकी जनरलला 581 आहे, एससी ला 174, एसटी ला जास्त आहे बघा. इथे सगळ्यांमध्ये तुम्हाला दिसतंय बघा. आता इथे तर आहेच, पण इथे पण जास्त आहे तुम्हाला 89, 89 दिलाय. ओबीसी ला 157 आहे, ओबीसी ला पण चांगल्या जागा आहे इथे. आणि ईडब्ल्यूएस ला 145. ओव्हरऑल चांगल्या जागा आहेत इथे. ठीक आहे. तुम्ही फॉर्म फिल करू शकतात. म्हणजे प्रत्येकच कॅटेगरीत बघितलं तर तुम्हाला चांगल्या जागा आहेत प्रत्येक कॅटेगरीमध्ये. आता इथे बघा तुम्हाला दिलेला आहे ईस्ट कोस्ट रेल्वे. आता याच्यामध्ये 803 टोटल आहे, त्याच्यापैकी जनरलला 329 जागा आहे, एससी ला 120 आहे, एसटी ला 57 आहे, ओबीसी ला 206 आहे, ईडब्ल्यूएस ला 91 आहे. ओके. अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचंय, तुमचा सेफ झोन निवडायचा आहे. तुम्ही असा विचार करू नका की टोटल जागा कुठे जास्त आलेल्या आहेत, मी तिथेच जाऊन फॉर्म फिल करतो किंवा करते, तर तुम्ही तिथे व्यवस्थित तुमचं तिथे लागणारच आहे का नंबर. कारण खूप लोक रेल्वेचा फॉर्म भरत असतात आणि टोटल वॅकेन्सी आपल्याकडे 22,100 किती आहे, 95 आहे. सो आपला सेफ झोन आपणच निवडायचा आहे. नॉर्थर्न रेल्वे न्यू दिल्लीला 3,537 टोटल दिले आहे. त्यापैकी आता तुमची कॅटेगरी, आता कॅटेगरी वाईज जर तुम्ही ओपन मध्ये असाल तर बघा इथे तुम्हाला दिलंय बघा, ओपन मध्ये असाल तर किती आहे, 1437. तेच एससी मध्ये 530 जागा आहे. ओके. चला दिसत नाही वाटतं, ठीक आहे चला. ओके. त्याच्यानंतर बघा तुम्ही जर आता एससी मध्ये असाल तर 530 जागा तुम्हाला इथे दिल्या जाणार आहे. ठीक आहे. कशामध्ये, एससी कॅटेगरी वाले जे आहेत त्यांना, त्यांच्यासाठी किती जागा आहे इथे बघा, एससी वाल्यांसाठी 530 आहे, एसटी वाल्यांसाठी आहे 266, ओबीसी ला चांगल्या जागा आहे 956 जागा आहे. ठीक आहे. आणि ईडब्ल्यूएस ला 348 जागा आहे. अशा पद्धतीने तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा इथे काय दिलेला आहे, व्यवस्थित झोन वाईज वॅकन्सी दिल्या आहे, जेणेकरून तुम्ही व्यवस्थितपणे आपली पोस्ट किंवा आपल्याला कोणत्या सिटीत जायचं हे निवडू शकता. ठीक आहे. पण बघा जे तुमच्या जवळ आहे, जिथे तुम्ही राहतात तिथेच तुम्ही फॉर्म फिल करा. खूप लांब जाऊन असं करण्यापेक्षा जेव्हा तुम्ही झोन निवडतात ना, खूप गोष्टी मॅटर करत असतात की कुठे फॉर्म फिल करायचा आहे, आपली कॅटेगरी काय आहे, ओव्हरऑल किती जागा आहे तिथे. ठीक आहे. तर त्या सगळ्या गोष्टी बघून फॉर्म फिल करा. ओके. नंतर साऊथ रेल्वे चेन्नईचा दिलेला आहे, गोरखपूर, गोरखपूरला पण भरपूर फॉर्म मागच्या वेळेस जर तुम्ही बघितलं असेल, गोरखपूर होतं, प्रयागराज होतं, कट ऑफ पण चांगला हाय लागलाय तिथे आणि जागा पण होत्या आणि भरपूर फॉर्म पण तिथे गेले होते. ठीक आहे. तर गोरखपूरला बघा टोटल किती जागा दिलेल्या आहे, 1196 जागा तुम्हाला दिलेल्या आहे. त्यापैकी ईडब्ल्यूएस वाल्यांना 101 आहे. ठीक आहे. बाकीचा जो तुम्ही जनरल कॅटेगरी मध्ये असाल तर 537 आहे, ओबीसी असाल तर 271 आहे. अशा पद्धतीने आता जसं गुवाहाटीमध्ये पण जास्त फॉर्म भरण्यात आले होते. सो तुम्हाला हे सगळ्या गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवायच्या आहे. ईस्टर्न रेल्वे कोलकातामध्ये 1173 दिलेला आहे. त्यानंतर सेंट्रल रेल्वे मुंबई इथे पण चांगलं आहे, 79 जागा आहे. ठीक आहे. आता बघा ह्यामध्ये कॅटेगरी वाईज तुम्हाला पुढे जागा दिल्या आहे. आपली कॅटेगरी त्याच्यात कोणती येते, तुमचे ईडब्ल्यूएस असेल तर 202च आहे, ओबीसी असेल तर 411 जागा आहे. तर आपल्या कॅटेगरी वाईज तुम्हाला इथे निवडायचं आहे. ठीक आहे. कोलकाताला पूर्ण 949 आहे, सिकंदराबादला 1012 जागा दिलेल्या आहे, बिलासपूरला 1199 जागा आहे. अशी टोटल रेल्वेची ग्रुप डी ची जी वॅकन्सी आलेली आहे ती 22,195 पदाकरता आलेली आहे. ओके. म्हणजे जर आता आपण विचार केला की ह्या 22,195 पदांपैकी नेमकं जनरलला किती जागा यांनी दिलेल्या आहे, जनरल कॅटेगरी असेल किती जागा दिल्या बाबा यांनी जनरल वाल्यांना, तर किती दिल्यात बघा. ठीक आहे. सगळ्यांना दिसत आहे इथे, इथे टोटल वॅकन्सी दिलेली आहे. ईडब्ल्यूएस ला किती दिलेले आहेत, इथे तुम्हाला दिलेलं आहे ईडब्ल्यूएस, हे आहे तुमचं ओबीसी आणि हे आहे तुमची जनरल कॅटेगरी. ठीक आहे. सो तुम्हाला किती जागा आहे हे बघायचं आहे आणि त्यानुसारच फॉर्म भरायचा आहे. तुमची कॅटेगरीला जर जागा असतील तरच तुम्ही फॉर्म भरा, इथे जागा नाही बघायच्या. ठीक आहे. तुमची कॅटेगरी काय आहे तिथे बघायचं. बघा आता जनरल वाल्यांना इथे 516 दिलेले आहेत, पण ईडब्ल्यूएस वाल्यांना 142च जागा आहे. ठीक आहे. म्हणजे इथे जनरल वाल्यांनी फॉर्म भरला तर चालेल, कारण त्यांच्या जागा इथे
जास्त आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपला सेफ झोन प्रत्येकाने निवडायचा आहे. अशाच व्हिडिओसाठी टिक्कर मराठी एस-एस-सी अँड रेल्वे एक्झाम यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला जे काही डॉक्युमेंट लागतात त्याचा शॉर्ट व्हिडिओ मी दिलेला आहे. सिलेक्शन प्रोसेस तुमची कशी होते ते देखील सांगितलेलं आहे. फिजिकल इफिशियन्सी सुद्धा तुम्हाला माहिती आहे. अजून काही डिटेल हवी असेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकतात. चॅनलवर नवीन असाल तर टिक्कर मराठी एस-एस-सी अँड रेल्वे एक्झाम यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आजसाठी इतकंच. पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर. विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद. थँक यू.